हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी मराठी कविता 8वी माय या कवितेचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया। स्टडी विथ संदीप सर, अभ्यास तुमचा साथ आमची या आपल्या YouTube चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। चला तर मित्रांनो, पाहूया पहिला प्रश्न। या ठिकाणी आपल्याला 4-5 वाक्यात उत्तरे लिहायला सांगितलेली आहेत। त्यातील पहिला प्रश्न म्हणजे कवितेतील कष्टकरी आईची अवस्था या कवितेमध्ये आपल्याला कशी दाखवली आहे हे या ठिकाणी आपल्याला त्याचं वर्णन करायचं आहे। पाहूया याचं उत्तर। लाकडे गोळा करण्यासाठी माय रानात जाते, तिच्या पायात साध्या चप्पल पण नाही आहेत, ती अनवाणी पायाने रानात फिरत असते, रानात अनवाणी पायाने फिरताना तिच्या पायाला विंचू चावेल, काटे लागतील याची तिला कधीच पर्वा नाही, अशी कवितेतील कष्टकरी आईची अवस्था आहे। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न। कवी सुट्टीत घरी आल्यावर आई त्याच्यासाठी काय करत असते हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। पाहूया याचं उत्तर। कवी सुट्टीत घरी आल्यावर आई उसनं पासनं आणून कवीला नाना प्रकारे पदार्थ बनवून खाऊ घालते। कवी शिक्षणासाठी बाहेर राहत असल्याने त्या ठिकाणी त्याची जेवणाची आबाळ होत असणार हे तिला ठाऊक आहे, म्हणून ती त्याला सावकाश आणि पोटभर जेवायला सांगते। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न। कवीच्या आईचे डोळे का भरून येतात याचं उत्तर आहे ते म्हणजे आता आपल्या मुलाचे म्हणजेच कवीचे शिक्षण बंद झाले, आता त्याने शेतात जाऊन काम करायला हवं असे कवीचे बाबा आईला सांगतात, परंतु आईला कवीला खूप शिकवायचं असतं, त्यामुळे बाबांचे बोलणे सहन न होऊन तिचे डोळे भरून येतात। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न। आईच्या पोटी पुन्हा जन्म घ्यावा असे कवीला का वाटते याचं उत्तर आहे ते म्हणजे कवीची आई खूप कष्ट करते, कवीला खूप शिक्षण घेऊन मोठं व्हावं असं तिला वाटते। कवीच्या वडिलांचा कवीच्या शिक्षणासाठी असलेला विरोध सहन करून ती कवीला शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देते, म्हणून आईच्या पोटी पुन्हा जन्म घ्यावा असे कवीला वाटत असते। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न। आईसाठी कवीला काय करावेसे वाटते याचं उत्तर आहे ते म्हणजे कष्ट करणाऱ्या आईची पोटी सुखाने भरावी असे कवीला वाटते, पुन्हा एकदा आईच्या पोटी जन्म घेऊन तिला सुखाचे जीवन द्यावे आणि नम्रपणे तिला वंदन करावे इत्यादी गोष्टी आईसाठी कवीला कराव्याशा वाटतात। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 2। कोण कोणास व का म्हणाले हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। पाहूया पहिला प्रश्न। करू नको घाई म्हणे पोट भर खाय, हे जे काही विधान आहे हे आई कवीला म्हटलेले आहे। पाहूया हे का म्हटले। कवी शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर राहत असल्याने त्या ठिकाणी त्याची जेवणाची आबाळ होत असणार हे आईला ठाऊक होते, म्हणून ती कवीला सावकाश आणि पोटभर जेवायला सांगते। पाहूया मित्रांनो पुढील विधान। बस झालं शिक्षण याचं घेऊ दे हाती रुमन, हे जे काही विधान आहे हे कवीचे वडील कवीच्या आईला म्हणाले। का म्हणाले तर आपल्या मुलाने शेतामध्ये आपला हातभार लावावा असे त्यांना वाटायचे, म्हणून ते असे आईला म्हणाले। पाहूया पुढील विधान। या डोळ्यानं पाहिन रे मी दुधावरची साय, हे जे काही विधान आहे असे आई कवीला म्हणाली, कारण कष्ट करणाऱ्या कवीच्या आईच्या मनात कवीने लग्न करून संसार करून दुधावरच्या साईसारखी नातवंडे पाहावी अशी इच्छा आहे, म्हणून ती कवीला असे म्हणाली। पाहूया पुढील विधान। अन ठेवावे माय घट्ट धरून तुझे पाय, हे जे काही विधान आहे असे कवी आईला म्हणाला। का म्हणाला तर अपार मेहनत करणाऱ्या आईचे ऋण फेडण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कवी असे म्हणत असतो किंवा म्हणाला। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 3। कविता वाचताना तुम्हाला कोणकोणते प्रसंग अस्वस्थ करतात ते या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे। पाहूया याचं उत्तर। आई रानात अनवाणी फिरून लाकडे गोळा करते, तिला पायात काटे टोचण्याची तसेच विंचवाच्या दंशाची पर्वा नाही। त्यानंतर कवीच्या वडिलांचा कवीच्या शिक्षणासाठी असणारा विरोध सहन करून देखील कवीची आई कवीच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, हे कवितेतील प्रसंग मला अस्वस्थ करत असतात। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 4। या कवितेचे स्वतःच्या शब्दात रूपांतर करून कथा लिहायची आहे आणि त्या कथेला योग्य ते शीर्षक देखील आपल्याला द्यायचं आहे। पाहूया या ठिकाणी आपण जे काही या कथेला शीर्षक दिलेलं आहे ते म्हणजे आई तुझे थोर उपकार। त्यानंतर ती कथा पाहूया।
गाय हमरून जेव्हा आपल्या वासराला चाटत असते तेव्हा त्या गायीच्या मायेमध्ये मला माझ्या आईची माया दिसते. लाकडे गोळा करण्यासाठी माझी आई रानात जाते, तीही अनवाणी पायाने. तिच्या पायात साधी चप्पल सुद्धा नाही. तिचे पाय विंचवाच्या दंशाला व रानातील काट्यांना घाबरत नाहीत. सुट्टीच्या दिवसात मी जेव्हा घरी येतो तेव्हा घरची परिस्थिती गरिबीची असल्याने आई दुसऱ्यांकडून उसने पासने आणून मला विविध प्रकारचे जेवण बनवून खाऊ घालते. ते जेवण मी पोटभर खावे म्हणून ती सावकाश जेवायला सांगते. आता शिक्षण बस झालं, शिकून कुठे मी मोठा साहेब होणार आहे, आता मी शेतीसाठी मदत केली पाहिजे असे ते आईला सारखे बोलत असतात. हे सर्व वडिलांचे बोलणे ऐकून आई अस्वस्थ होते आणि तिच्या डोळ्यात आपसूक पाणी येते. असंच बोलता बोलता तिच्या डोळ्यात पाणी आले. ती माझ्याशी बोलताना मला म्हणते, तुझी राणी कधी येणार, म्हणजे तुझे लग्न कधी होणार, मला माझ्या नातवंडांना माझ्या डोळ्यांनी पाहायचे आहे. आई मला तुला खूप सुखाने ठेवायचं आहे. आई तुझ्या पोटी पुन्हा जन्म घेऊन तुझे पाय घट्ट धरून ठेवायचे आहेत. बघा मित्रांनो, या ठिकाणी जी काही आपल्याला कथा लेखन करायला सांगितलं होतं ती कथेचं आपण या ठिकाणी योग्य ते लेखन केलेलं आहे. त्यानंतर योग्य ते शीर्षक देखील दिलेलं आहे. पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 5. माझी आई या विषयावर 10 ते 15 ओळी आपल्याला या ठिकाणी लिहायला लावलेल्या आहेत आणि आई या विषयावर आपण 10-15 ओळी सहज लिहू शकतो. पाहूया मित्रांनो याचं उत्तर. माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते, पण शिस्तीच्या बाबतीतही ती तेवढीच कडक आहे. नेहमीच तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असते. माझी आई मनमिळाऊ आणि दयाळू आहे. ती घरामध्ये आलेल्या नातेवाईकांची तसेच पाहुण्यांची खूप आनंदाने स्वागत करते. माझ्या मित्रांना आणि बहिणीच्या मैत्रिणींना ती खूप प्रेम करते. माझी आई धार्मिक विचारांची आहे. माझ्या घरात शेजारी असणाऱ्या मंदिरात ती पूजेसाठी जाते. आमच्या घरामध्ये सुद्धा एक छोटंसं मंदिर आहे. ती रोज सकाळी आणि सायंकाळी या मंदिरामध्ये दिवा लावते. सायंकाळी देवासमोर हात जोडून शुभम करोती म्हणायचे. तिनेच तर आम्हाला लहानपणापासून शिकवले आहे. माझ्यासाठी माझी आई सर्व काही आहे. माझी पहिली गुरु तीच आहे. अशा माझ्या प्रेमळ आईला कोटी कोटी प्रणाम. पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 6. खालील शब्द पहा. या ठिकाणी आपल्याला खालील काही शब्द दिलेले, ती म्हणजे वाहन म्हणजे चपला आणि वाहन म्हणजे प्रवासाचे साधन. बघा मित्रांनो, या ठिकाणी उच्चारात बरेच साम्य असलेले पण अर्थ भिन्न असलेले असे शब्द माहित करून घ्यायचे आहेत आपल्याला व ते लिहायचे आहेत आणि त्यांचे अर्थ देखील आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे आहेत. पाहूया असे काही शब्द. उषा म्हणजे झोपताना डोक्याखाली घेण्याची जी काही गादी असते ती. तसेच उषा म्हणजे सकाळ. त्यानंतर मित्रांनो दिन म्हणजे दिवस आणि दिन म्हणजे गरीब. पाहूया मित्रांनो खेळूया शब्दांशी. यामधील पहिला प्रश्न तो म्हणजे खालील शब्दांचे आपल्याला या ठिकाणी समानार्थी शब्द लिहायचे आहेत. पाहूया ते शब्द. माय जननी किंवा आई व माता. त्यानंतर डोया म्हणजेच डोळा, नयन नेत्र. त्यानंतर इचू म्हणजेच विंचू. त्यानंतर वहान म्हणजे चप्पल. त्यानंतर मित्रांनो दुसरा प्रश्न म्हणजे खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत. पाहूया ते शब्द. घाई, सावकाश, निवांत, अनेकदा, एकदा, सुख, दुःख, पोटभर, उपाशी. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तिसरा आणि शेवटचा प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे गळ्याची आण घालणे, कान भरणे. हे वाक्यप्रचार या कवितेत आलेले आहेत. गळा व कान या अवयवांवरील वाक्यप्रचार माहिती करून घ्यायचे व त्यांची यादी तयार करायची. पाहूया पहिले आपण या ठिकाणी कान व गळा यांवरील वाक्यप्रचार पाहूया. कानवरील वाक्यप्रचार ते म्हणजे कान भरणे, त्यानंतर कानी पडणे, त्यानंतर कानाला खडा लावणे, कान उघडणी करणे, त्यानंतर कानमंत्र देणे. पाहूया मित्रांनो गळ्यावरील आधारित वाक्यप्रचार. गळा दाटून येणे, त्यानंतर गळ्यात पडणे. पहा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा स्वाध्याय होता तो आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.